पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. 29 तारखे रोजी कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. आज आपण आळंदीतील जे संजीवन समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहतोय आपण की भाविकांची आत्तापासूनच मोठी गर्दी जी आहे दर्शनासाठी, रीग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पालखी सोहळा ही वारकरी संप्रदायासाठी एक आनंदाची खऱ्या अर्थाने पर्वणी असते. एक मोठा उत्साह जो आहे तो असतो. ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत लाखो वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. साधारणतः 17 ते 18 दिवस हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो चालत असतो आणि वारकरी बांधव जे आहेत त्या आनंदाने हजारो किलोमीटरचा प्रवास जो आहे तो पायी करत असतात. भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी इथे पाहायला मिळते. आजपासूनच म्हणजे पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना या ठिकाणी जी आहे ती भाविकांची आजपासूनच रीग जी आहे ती येण्यास सुरुवात झालेली आहे. काही भाविकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा कुठून आलेत? वाकी बुद्रुक. पालखी सोहळा जसा वारकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असते, काय वाटतं तुम्हाला, कसा उत्साह वाटतोय? खूप चांगला उत्साह वाटतो. लोकांना एक मनोभाव आहे आणि निस्वार्थी सेवा करण्याची संधी भेटते. एक विठ्ठलाच्या पाया पडण्याची आणि निस्वार्थी सेवा करण्याची संधी भेटते. खूप चांगलं वाटतं आणि मनाला सुखी समाधानी वाटतं. लोकांनी वेळात वेळ काढून एक 15 दिवस तरी सगळं कामधंदे सोडून एक विठ्ठलाच्या याच्यामध्ये तालीम झाल्याची ती गरज आहे, काळाची गरज आहे. मन शांत होण्यासाठी एक 15-20 दिवस लोकांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहायला पाहिजे. नक्कीच इकडे अजूनही काही भाविक आहेत, आपण थेट त्यांच्याशी देखील बोलूयात. हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो एक आनंदाची पर्वणी असते. बाबा काय सांगाल, पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, कसा उत्साह वाटतोय? पालखी सोहळा 31 तारखेला निघणार आहे ना. 30 तारखेला जाऊन रविवारी निघतो इथून. तुम्ही पालखीत सहभागी असता? हो, 4 नंबरला. किती वर्ष झाली? 40 वर्ष. 40 वर्ष तुम्ही पालखीमध्ये सहभागी असता. कसा वाटतं, म्हणजे 40 वर्षामधले काय अनुभूती आली नवी? अनुभूती काय, 40 वर्ष झालं चालतो आम्हाला अनुभूती आली. पालखी सोहळा संपूर्ण वारकऱ्यांसाठी जो आहे तो एक आनंदाचा आणि उत्साहाची पर्वणी म्हणून पाहिला जातो. संतश्रेष्ठ कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 29 जून रोजी आळंदी नगरीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. संपूर्ण 17 ते 18 दिवसाचा हा सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायला. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.